पूर परिस्थिती अत्यंत भयानक आहे। गेल्या 100 वर्षामध्ये असा कधी पूर आला नाही, अशा पद्धतीचा पूर आलेला आहे। आणि मराठवाड्यातून जी धरणं आहेत त्या धरणातून जवळजवळ परवा दिवशी रात्री 2,15,000 क्युसेकचं पाणी सोडलेलं आहे। आणि त्याच्यामुळे त्याचा सर्वात जास्त फटका हा मोहोळ तालुक्यातल्या नदीकाठच्या गावाला बसलेला आहे। पुरं गावामध्ये पाणी घुसलेलं आहे आणि गावाच्या गावात स्थलांतरित करण्यात आलेले आहे। आणि युद्धपातळीवरती प्रशासन लोकांना धीर देण्याचं काम करते। राज्य शासनाचे आपले राज्यमंत्री परवा आलेले होते, योगेश कदम साहेब, त्यांनी पाहणी दौरा केला, आढावा घेतला। त्यांनी ताबडतोब सूचना केलेल्या आहेत की बाबा NDRFच्या निकषाप्रमाणे सर्व शेतकऱ्यांना नदीकाठच्या ताबडतोब तुम्ही 5,000 रुपयाची मदत करा। आणि आता पूर परिस्थितीमध्ये जी गावं पाण्यामध्ये गेलेली आहेत त्यांना स्थलांतरित करून त्यांना अन्नाचे 10-15 दिवस पुरेल अशा पद्धतीचे किट द्या। आणि आता ते देण्याचं काम तहसीलदार आणि BDO हे या तालुक्यातले करत आहे। मी सगळी त्यांच्याकडून माहिती घेत आहे। 1 दिवसाचं अधिवेशन घ्यावं अशी मागणी काय नाही, आता अधिवेशन हे घेतलंच पाहिजे, कारण तुम्ही बघता की भयानक पद्धतीचा नुकसान या तालुक्याचं झालेलं आहे। शेतकऱ्यांची शेतं वाहून गेलेली आहेत, पिकं वाहून गेलेली आहेत, जनावरं वाहून गेलेली आहेत, घरं वाहून गेलेली आहेत। सरकार काय देणार मला सांगा तुम्ही? NDRFच्या निकषाप्रमाणे तुम्ही पंचनामा करून शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत न देता, माननीय अजितदादा आता इथं दौऱ्यावरती येत आहेत, दादांकडे मी या तालुक्याचा आमदार म्हणून हीच मागणी आहे की या तालुक्याला बाबा एक चांगलं पॅकेज आम्हाला द्या की जेणेकरून हा तालुका वर येईल। कारण रस्ते वाहून गेलेले आहेत, गावं वाहून गेलेले आहेत। जर नुकसान झालंय त्या संदर्भात एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा मुख्यमंत्री साहेब असतील, काय बोलणं झालं यांच्याशी? नाही, एकनाथ शिंदे साहेबांशी बोलणं झालं। त्यांनी राज्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांना ताबडतोब मोहोळच्या दौऱ्यावर पाठवलं होतं। परवा दिवशी योगेश कदम यांनी या भागाचा दौरा करून आढावा बैठक घेऊन प्रशासनाला सूचना केलेली आहे। साहेब, की अनेक वेळ झालं की वाहतूक जी आहे सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरची बंद आहे, अनेक नागरिकांना जीवनाची आपदा होत आहेत वगैरे, काय मदत करायला? नाही, आता कसं आहे की तुम्ही बघता मी तालुक्यामध्ये गावाच्या गावांना भेटी देतोय। आता हायवेला वाहनं थांबली, त्याच्या पाठीमागं पोलीस डिपार्टमेंटनं एक भूमिका घेतलेली आहे की बाबा कोणत्याही परिस्थितीमध्ये हा ब्रिज पाण्याखाली जाईल आणि अपरिमित नुकसान असं होईल, ते नुकसान टाळण्यासाठी हा रस्ता बंद केलेला आहे। आणि त्याच्यामुळे साहजिकच आहे की ट्रॅफिक हे तिथे थांबणार। खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर। संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99।